नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. कमळे याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की अन्नपूर्णा आजी ही ते चक्कर येऊन खाली पडलेले असतात. सगळे काही धावत अन्नपूर्णाशी येतात. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे. डॉक्टर घरी येतात, त्यांना चेकअप करतात. एकदम स्तब्ध शांत बसलेले असतात. कोणाचं काहीही ऐकत नसतात. सेम बाबांची अवस्था आणि अन्नपूर्णाची अवस्था सेम तशीच झालेली असते. सेम कामिनीचा प्लॅनही तसाच असतो की ही म्हाताऱ्याची जशी अवस्था केली तशी ह्या म्हातारीची करणार आहे, म्हणजे सगळी काही प्रॉपर्टी माझ्याच नावे होणार आहे, असं काही तो तिचा प्लॅन असतो. तो एकदम सक्सेस झालेला असतो. हे सगळं चालू असताना दुसऱ्या दिवशी इथे सगळं काही झाल्यानंतर अन्नपूर्णाची मोठी नातीची अंत्यविधी झाल्यानंतर तिथे सगळे काही नयनतारा, ऋषी, त्याचे बाबा आलेले असतात. म्हणते सांत्वन करण्यासाठी. नयनतारा अन्नपूर्णाची खूप समजावून काढण्याचा प्रयत्न करत असते, पण अन्नपूर्णा काही एकही शब्द बोलत नाही, शांत बसते. कामिनी म्हणते, जे व्हायचं ते झालं आता, एवढं दुःख करून काय फायदा आहे. राजन म्हणतो की हो, माझ्या हातातोंडाची पोर आली होती माझी. एवढ्या दिवसातून मी तिला शोधत होतो, पण काही सापडली नाही ती. पण शेवटी सापडली ती ह्या अवस्थेमध्ये, मला काही कळतच नाही आहे. तोपर्यंत ती कमळी येते पोलिसांना घेऊन, आणि जी मुलगी कोण ही ते अपघात झाला होता तिचा आधीच, त्यांच्या आईवडिलांनाही घेऊन येते. तेव्हा ती कमळी सगळ्या काही सत्याचा उलगडा करते की ही मुलगी राजन काका तुमची नाही आहे, तुमची मुलगी जिवंत आहे. तेव्हा कामिनी पटकन कमळीचा हात पकडते आणि तिला साईडला घेऊन जाते. म्हणते, काय ग बोलतेस तू? प्रत्येक टायमिंगला काही ना काही नवीन कारणं घेऊन येत असतीस तू, असं काही करतेस. तोपर्यंत ते सगळं काही झाल्यानंतर ते परत कामिनी म्हणते, कमळी बास कर आता, ही राजनची मोठी मुलगी नाही आहे आपल्याबरोबर, तुला माहिती आहे ना. आणि असं काय त्यांना थोडंफार सांत्वन इमोशन्सही खेळत आहेस, असं काय करते. कमळीमध्ये नाही, मी जे काही बोलत आहे ना ते सगळं काही खरं बोलते. राजन काकाची मुलगी जिवंत ही नाही आहे, कारण की आमच्या कॉलेजमध्ये फॉर्म भरण्यासाठी ॲडमिशन घेण्यासाठी आली होती, आणि हिचं स्वतःचं ॲडमिशन स्वतः ऋषी सरांनी केलेलं आहे. चांगलं आम्हाला आठवतंय, निगी, बंडे आणि मला आणि ऋषी सरांना ही मुलगी आम्हाला भेटली होती. हिचे आईवडील आहेत. आईवडिलांनी तिच्या फोटो जसा बघता क्षणी ते फोटोच्या समोर खूप रडायला लागतात. तोपर्यंत ते सगळं काही झाल्यानंतर अन्नपूर्णाला आतमध्ये घेऊन जातात, आणि इथे पोलिसांना कमळी म्हणते की ह्या मुलीचा अपघात म्हणजे कोणी घडवून आला, तिच्या पाठीमागचं नक्की कोण चोर आहे, आपल्याला लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे. तोपर्यंत रागिनी, कामिनी आणि अनिका ह्यांच्या तरी काही कळतच नसते. एकदम घाबरगुंडीच उडालेली असती, आणि यांच्या पाठचं म्हणजे पोलीस बघितले तशी कामिनी एकदम थरकापत उठतो तिचा. अनिका तिच्या रूममध्ये जायला निघते. तोपर्यंत ऋषी म्हणतो, अनिका इकडे ये, कुठं जातेस, माझं काम आहे जराशी, मी जाऊन येते. आणि येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की इथे अन्नपूर्णा एकदम शांत बसलेली असते. कमळी जाते, अन्नपूर्णा आजी आहो, थोडंसं काहीतरी खाऊन तरी घ्या, हा सूप आणला आहे बरं. आई ते अन्नपूर्णा तोंडही उघडत नसते. बाबा तिच्याकडे पाहत राहतात, खूप टेन्शनमध्ये असतात. राजनपाशी कमळी येते, म्हणते की ह्याच्या पाठीमागे ना दुसरंच कोणीतरी आहे, मला असं वाटत आहे, हे मुद्दाहून तरी कोणी करत नाही आहे ना. राजन म्हणतो, हो बरोबर आहे. ह्या दोघींचं बोलणं सगळं कामिनी, रागिनी आणि ह्या तिघीजणी गपचूप ऐकत असतात. म्हणतात की ह्या कमळी जर सगळं काही सत्याचा उलगडा जर केला रागिनी, तरी काही आपलं खरं नाही आहे बघ, असं काही त्या दोघीजणी एकमेकींशी बोलत असतात. राजन म्हणतो, काहीतरी ह्याचा सोक्षमोक्ष आपल्याला लावलाच पाहिजे कमळी, कारण की जी काही आईची अवस्था आहे ना आपल्याला अजिबात बघवत नाही आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा सगळ्यांना.